वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातून महिलांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सुकडीबाई गावातील महिलांना स्वयंरोजगार आणि कौशल विकासाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप राजभारती कौशल विकास आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक राजेश दहट यांच्यावर करण्यात आला। 3 फेब्रुवारी रोजी पीडित महिला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्या आणि पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना निवेदन देत आरोपीवर कठोर कारवाई व न्यायाची मागणी केली। यावेळी अशोक कलोडे, राजेश्वर फलोरिया उपस्थित होते। सुकडीबाई येथे रहवासी वंदना उड्डे यांच्या माहितीनुसार सुमारे वर्षभरापूर्वी आरोपी राजेश दहट गावात आला आणि महिलांसोबत बैठक घेत कौशल प्रशिक्षण व स्वयंरोजगाराचे आश्वासन दिले। त्याच्या आमिषाला बळी पडून 22 महिलांनी शिवणकाम प्रशिक्षणासाठी हजारो रुपये भरले। 3 महिलांनी शिलाई मशीनसाठी पैसे दिले तर 10 महिलांनी कपडे शिवण्यासाठी कच्चा मालासाठी रक्कम जमा केली। मोटरसायकल देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 30,000 रुपये देण्यात आले। एकूण 35हून अधिक महिलांकडून अंदाजे 1 लाख रुपयाची उकळपट्टी करण्यात आल्याचा आरोप आहे। मात्र वर्षभर उलटल्यानंतरही प्रशिक्षण मिळाले ना। साहित्य संशय आल्यावर महिलांनी वर्ध्यातील म्हाडा कॉलनी येथील केंद्राच्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता आरोपी फरार झाल्याचे समोर आले। त्याच्या मोबाईल फोनही बंद झाल्याचे आढळले। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ललिता गोलकर, मनीषा खाडे, रानू पलेरिया, सुषमा पलेरिया, पूजा डोंगरे, प्रगती ढवळे आणि इतर महिलांनी पोलीस अधीक्षकांसमोर हजर होत आपली व्यथा मांडली। फरार आरोपीला तात्काळ अटक करून कष्टाचे पैसे परत मिळावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। तुम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं, कशाबद्दल दिलं? आमची फसवणूक झाली आहे त्याच्याबद्दल आम्ही निवेदन दिलं। एक राजभारती स्किल डेव्हलपमेंट आमच्या इथे चालू केलं शिवणकाम आणि शिवणकामा थ्रू आमची फसवणूक झाली। आम्हाला शिवणकाम चालू करायसाठी सांगितलं आणि त्याच्यातून हळूहळू क्लास चालू झाल्यानंतर त्यांनी अनेक प्रकारचे आम्हाला पेटीकोट व्यवसाय देऊ, तुम्हाला काही काम देऊ, उद्योग चालू करू असं सांगितलं। मग 27 जिल्ह्यामध्ये आमचं म्हणजे काय म्हणायचे काम आहे काम आहे आणि तसं आम्ही रोजगार सर्वांना असं करून पूर्ण महिलांना रोजगार देते। पंधरवाड्याचे आम्ही पैसे देऊ, 15 दिवसाचं पेमेंट करू, 15 दिवसाचं करू म्हणून त्यांनी असं म्हटलं आणि आम्हाला 3,000 रुपये त्यांनी भरपावती मागितली। मशीन वगैरे देऊ बा, आम्ही मला स्कीमद्वारे मशीन वगैरे देऊ असं त्यांनी म्हटलं। मला एक सांगा, त्यांनी फसवेगिरी केली तुम्हाला माहित झालं? आमच्या गावात तुमच्यातले आज तुम्ही दिला नेहमी असंच म्हणाले ट्रॅफिक आणि तुम्हाला रोजगार देते, प्रत्येक महिलांचे तुमचे पैसे पण परत देते दिलेले आहे। पण असंच आश्वासन देत राहिला पण आणि तो काहीच करू शकले नाही। 1 वर्ष झालं त्यांच्या विश्वासावर केले दुसऱ्या बायाची फसवणूक आणि याच्यानंतर आमचं तर फसवणूक झाली आणि प्रत्येक गावात किंवा जिल्ह्यामध्ये अशी फसवणूक चंद्रपूरला आहे हे माहित पडलंय आम्हाला, म्हणून मग अशी आम्ही कोणाच जिल्ह्यात झाली नाही पाहिजे म्हणून आम्ही इकडे आलो की पुन्हा अशा महिला फसल्या नाही पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही ही कारवाई केली। महाराष्ट्र 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।